राम शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोनड या गावामध्ये आपलं आबाळमाय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या विदर्भातल्या पहिल्या फूड प्रोसेसिंग युनिटला भेट द्यायला आलो। विदर्भातला पहिला हा शब्द लक्षात ठेवा। आणि ही कंपनी म्हणजे आमचे जवळचे मित्र आणि आमच्या कॉलेजचे सिनियर राजू जावळे सर आहेत। नमस्कार सर। नमस्कार। आणि सर स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर या कंपनीचे आणि यांच्या कन्सेप्टमधून विदर्भामध्ये हा पहिला युनिट सुरू केला आहे। तर वेळ न दवडता मी सरांकडे मोर्चा वळवतो आणि या सर्व युनिटचा आणि सध्याच्या घडीला आता मधुमक्ख्यावर प्रोसेस चालू आहे, तर या सर्व गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि आपण प्रक्रिया उद्योगाकडे का वळायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याच्या सर्व गोष्टी जाणून घ्यायचे। सर, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर तुमचं पहिले सर्व स्वागत करतो मी सर्व शेतकऱ्यांतर्फे, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि एक तर विदर्भाचं एंट्रीद्वारे आपलं आणि आपल्याला लोक बॅकवर्ड म्हणतात, तर याला कुठेतरी तुम्ही तडा दिला आणि एक नवीन युनिट सुरू केलं आहे। तर आमच्या शेतकऱ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे की ही कन्सेप्ट तुम्ही कशी सुरू केली आणि आता सध्या आपलं प्रोसेसिंग वगैरे काय, म्हणजे आता सर्वच आम्हाला तुम्ही सांगा आता। नमस्कार। आबाळमाय ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या या फूड प्रोसेसिंग प्लॅन्टमध्ये आपण आपल्या भागामध्ये पिकणारे सर्वच जे फळं आहेत त्यावरती प्रक्रिया करतो, ज्यामध्ये फळाचा गर काढणे आणि त्याला फ्रोझन करणे, कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता ओके त्या फळांना आपण वर्षभर त्याचा गर साठवणूक करू शकतो आणि तो वेगवेगळ्या इंडस्ट्रीला दिला जातो। वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावरती वेगवेगळी प्रक्रिया करून, जसं आईस्क्रीम आहे, ज्यूस आहे, ह्या सगळ्या याच्यासाठी तो वापरला जातो। काही फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जातो। बरं, यामध्येच आपण ज्या वेळेला आपण बघतो की फळं ही सीझनल असतात, सीजनल आहे ऑब्विसली। काही फळांमध्ये दोन फळांच्या मध्ये जो गॅप पडतो त्या गॅपमध्ये आमच्या मजुराला घरी राहायचं काम पडू नये किंवा फॅक्टरी थांबवायचं काम पडू नये म्हणून आपण हा मल्टीपर्पज मल्टी प्रोडक्ट ज्याच्यामध्ये प्रोसेस केल्या जातात असा हा युनिट चालू केलेला आहे। सध्या आपण मधुमक्का या पिकावरती प्रोसेस करतोय। मधुमक्का हे अतिशय कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे, जे जवळपास 75 ते 90 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते आणि ज्या वेळेला ते टेंडर कंडिशनमध्ये असते, आपण हुरडा म्हणून जे हुरडा खातो, त्या कंडिशनमध्ये असताना मधुमक्का आपण शेतकऱ्यांची करार पद्धतीने त्यांना लागवडीला देऊन विकत घेतो आणि त्यापासून आपण फ्रोझन स्वीटकॉर्न तयार करतो। ओके, आपण आतमध्ये जाऊन बघूया। हा आपला मटेरियल रिसिव्हिंग एरिया आहे। इथे मटेरियल रिसिव्ह होतो। रिसिव्ह झाल्यानंतर तो इथून आपण होल्डिंग एरियामध्ये घेतो आणि या होल्डिंग एरियामध्ये तो माल आल्यानंतर इथे होल्ड होतो इथे। येस, ओके। या माधुरी जावळे आहेत, इथलं जे प्रोडक्शनचं युनिट आहे या प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या हेड आहेत। सगळ्या फळांचं गर आणि मधुमक्का याचं जे प्रोडक्शन होते ओके ते प्रोडक्शन डिपार्टमेंट तेच सांभाळतात। वहिनीकडे ड्युटी आहे, प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या पाठीमागे महिला असतात, तसं आमच्या ज्या वहिनी या सरांच्या पाठीमागे, सर फ्रंटला आहे, बॅकला लढायला वहिनी। तर आता मी माझा मोर्चा वहिनीकडे वळवतो। तर वहिनी, मला तुम्ही पुढची माहिती देऊ शकता? नमस्कार आणि सर्व शेतकऱ्यांतर्फे मी तुमचं स्वागत करतो। तर मला पुढची प्रोसिजर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा आता। तर हा मटेरियल होल्डिंग एरिया आहे। ओके, याच्यामध्ये पहिले आपला माल आला की पहिले यामध्ये होल्ड केला जातो, मग जो आपल्याला पाहिजे तसा माल आपण प्रोसेसिंगला आतमध्ये घेतो इकडे मध्ये। आता नुकताच काल स्वर्गवासी भगवानराव जावळे यांच्या 10वे पुण्यतिथी निमित्त आम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं। आमचे पूर्ण शेतकरी सभासद आणि आमचे पूर्ण आबाळमायचे कर्मचारी सर्वांनी याचा लाभ घेतला का। ओके, म्हणजे CSR चे वर्क तुम्ही करता? हो। ओके, आमचे कर्मचारी म्हणजे आमच्यासाठी एक परिवार आणि फॅमिली विषय नाही झाला तर आपल्याकडे कर्मचारी संख्या किती? तर आमच्याकडे साधारणतः 75 महिला काम करतात। अरे वा। आणि 20 जेंट्स काम करतात, म्हणजे जवळपास 100 लोकांना तुम्ही आजच रोजगार कंटिन्यू दिला। जवळपास 7 गावामधून मजूर आमच्याकडे। अरे वा। इथे रिसिव्ह झाल्यानंतर इथे स्टोअर केला जातो इकडे या साईडला? हा स्टोर एरिया। ओके, पुढे माल तिथून आतमध्ये प्रोसेसिंगला घेतल्यानंतर आपण त्याच्यावरचं हे काढून कणीस असं करतो। त्याच्यानंतर ही प्रोसिजर आहे। त्याच्यानंतर कणसाचे 2 भाग केले जातात। करून दाखवा एकदा खाली पाहून। त्याच्यानंतर अशा पद्धतीचे 2 भाग केले जातात। त्याच्यानंतर आपण महिलांना असे 2 भाग देऊन मग ते त्याच्यानंतर तसा दाणा काढतात हे अशा प्रकारे आणि इथे दाणा काढणं चालू आहे। दाणा काढतात त्याचा। ओके, हा दाणा आपण
आतमध्ये वॉशिंगला घेतो. म्हणजे इथे रेडी झाल्यानंतर हा दाणा इथे रेडी झाल्यानंतर आपण याला वॉशिंगला घेणार. तो दाणा मोजतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला वॉशिंगला घेतो. इथे आपलं दाणा काढायची. इथे ही दाणा काढण्याची प्रोसिजर चालू आहे. ओके. हा मटेरियल वॉशिंग एरिया आहे. ओके. तिकडून दाणे जे काढले आपण ते इथे आले. ते दाणे इथे येतात. त्याच्यानंतर आपण याला वॉश करतो. याला स्वच्छ पाण्याने आपण 2 वेळेस वॉश करतो. बरं. त्याच्यामध्ये कचरा वगैरे असला तो वरती काढून टाकला जातो. म्हणजे इकडे येतं हे वेस्ट आहे ना. वेस्ट. ओके. जो हलका दाणा असतो, काही कचरा वगैरे सरळ असतो, सरळ हा तो हलका दाणा हो, तर तो वरती काढून बाजूला केला जातो. बरं. त्याच्यानंतर परत एका स्वच्छ पाण्याने परत हा दाणा दाणा याच्यामध्ये इथे आणि सेकंड वॉशिंग इथे. ओके. परत हा दाणा वॉश होतो. त्याच्यानंतर हा दाणा आता बॉइलिंगसाठी रेडी आहे. ओके. हे आपले बॉयलर आहेत. हे कुकर याच्यामध्ये बाहेरून स्टीम येते आणि आपण याच्यामध्ये दाणा टाकून. ओके. एकाची कॅपॅसिटी किती? मला वाटतं 1 क्विंटलची कॅपॅसिटी आहे. आणि एकाला बॉईल करायला किती वेळ लागतो? 3 ते 4 मिनिटामध्ये बॉईल होऊन जातात. आणि बॉईल झाल्यानंतर हे रेडी टू यूज होतात ना खायला? बॉईल झाल्यानंतर ते यूजच आहेत, पण आपण त्याला परत फ्रोझन करतो. ओके. चला मग आपण पुढची प्रक्रिया पाहूया. शेतकरी मित्रांनो, इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं आहे की बाहेरून मका आली, स्टोअरला तिथे साठवल्या गेली, त्याच्यानंतर त्याच्यावरचा पाला काढण्यात आला, त्याच्यानंतर त्याचे 2 तुकडे करण्यात आले मक्याचे, त्याचा दाणा काढून त्याला वॉशिंग आणि इथं बॉइलिंग. आता पुढचा टप्पा आपण सरांकडून जाणून घेऊया. सर, आता बॉईल झालं आपलं इथं जवळपास 3 मिनिटामध्ये 1 क्विंटल तुम्ही बॉईल करता एका बॉयलरमध्ये, कुकरमध्ये. तर याच्या पुढची प्रक्रिया काय? तो दाणा ज्या वेळेला आपण बॉईल करतो त्यानंतर आपण त्याला व्हायब्रेटरवर टाकतो. पोर्टेबल मशीन आहे, ती सध्या आतमध्ये चालू आहे. आतमध्ये पॅकिंगचं काम चालू असल्यामुळं दाणा व्हायब्रेटरवर आला की त्याच्यावर पाणी निघून जाते. त्याला काही जे हस्क लागलेले असतात ते निघून जातात छोटे छोटे. म्हणजे स्वच्छ दाणा जो आहे तो त्याच्यावरचं पाणी निघून मग समोर येतो आणि त्याला आपण कोल्ड रूम मध्ये नेतो. हे कोल्ड स्टोरेज आहे. येस. या कोल्ड रूम मध्ये 2 प्रकारचे कोल्ड रूम आहेत. एक आहे ब्लास्ट रूम, जी -40 डिग्री सेल्सिअसची -40 डिग्री सेल्सिअसची असते. ओके. तो दाणा तिथे नेल्यानंतर त्याला आपण साधारणतः 6 तासापर्यंत -40ला त्याचं टेम्परेचर जाते. ओके. तिथून गेल्यानंतर मग आपण त्याला पुन्हा व्हायब्रेटरवर टाकून त्याला कोल्ड स्टोरेजला शिफ्ट करतो. ओके. आणि मग त्या कोल्ड स्टोरेजमध्ये त्याचं आयुष्य साधारणतः 1 वर्षभरासाठी वाढतं आणि त्याची चव, त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू ॲज इट इज राहतात. त्यामध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही. येस. कारण यामध्ये आपण कुठले प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नसतात, केमिकल नसतात, काहीच नाही. सुरुवातीपासून जेव्हा व्हिडिओ घेतला तेव्हापासून एका ठिकाणी केमिकल दिसलं नाही किंवा वॉश करताना केमिकल दिसलं नाही. इव्हन म्हणजे आपण खाली हायजीन इतकं मेंटेन करतो की तुम्ही खाली बघितलं असं हा फूड ग्रेड इपॉक्सी आहे. हो. याच्यामध्ये फंगल डेव्हलपमेंट होत नाही. जे काही पाणी वगैरे असते ते जरी ते साचलं तर त्याचा सुद्धा तिथे बुरशी वगैरे तयार होत नाही. हा म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा फ्रूट ग्रेड इपॉक्सी आपण या ठिकाणी वापरलाय, जेणेकरून आपला माल ज्या वेळेला एक्सपोर्ट होतो तर त्याला कुठल्याही क्वालिटी पॅरामीटर्स मध्ये अडचणी येऊ नये. बरं सर, कोल्ड स्टोरेजला जाऊया. याची क्षमता किती आहे? आपला ब्लास्ट युनिट जो आहे तो आहे जवळपास 2 टन पर बॅचचा, म्हणजे 6 घंट्याला 2 टन. आणि कोल्ड स्टोरेज जे आहेत ते 120 मेट्रिक टनचे 2 चेंबर आहेत. अरे वा. पाहूया आपण आज जाऊयात. चला बघूया. तर हे 40 डिग्रीचं कोल्ड स्टोरेज आहे. 40 डिग्रीचं. ही ब्लास्ट रूम आहे. ओके. ही सध्या बंद आहे. हो, बंद आहे. ज्यावेळेला चालू असते त्यावेळेला आपल्याला इथे येणं शक्य होत नाही, इतकं थंड असतंय. तुम्ही पाहताय हे बरोबर. काल सायंकाळपासून बंद आहे तरी याच्यावरती बर्फ भरलेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 6 तास आपण तो माल ठेवतो आणि नंतर तो पॅकिंगला घेण्या अगोदर त्याचं आईसून काढण्यासाठी त्याला व्हायब्रेटरवर देतो. आता हा जो माल आहे हा आईस झाल्यानंतर हा अशा पद्धतीचा एकदम कडक झालेला आहे. एकदम कडक झालेला माल आहे हा. यावरती आहे ना, हे तर आवाज येणार नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, हा माल पाहू शकता तुम्ही. हा व्हायब्रेटर मशीनवर टाकलाय आणि नॉईज थोडा जास्त असल्यामुळे तुमच्या लक्ष येणार नाही, पण जे एकत्र येतं हा इथं सेपरेट केला जातो आणि सेपरेट करून याच्या खाली जे काही हस्क असतात छोटे मोठे हे पाहू द्या. व्हायब्रेटर मशीनवर तो टाकला जातोय आणि जे काही गोळे बनताय तो गोळे सेपरेट होऊन एक दाणा इथं सेपरेट होतो. हे अशा प्रकारे
अरे ते खालून दाखवा एकदा. आता हे बायफ्रेडर मशीन मधून हे बघा, हे क्लीन होतंय सर्व. तुझ्यातला परत जे काही बारीक बारीक धागा आहे तो निघून जातो आणि इथं समोरचा पॅक केला जातोय आता अशा प्रकारे. अशा पद्धतीचे याचे जे केस असतात हे बाजूला निघून जातात. हा, हे जे काही असतं म्हणजे क्लिनिंग आणि स्वच्छता आणि जी काही क्वालिटी अशुरन्स म्हणतो आपण, हे सुद्धा त्यात जाऊ नये याची सुद्धा काळजी आपण घेतो. हे जे छोटे केस असतात ते सुद्धा आतमध्ये जाणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतो. म्हणजे प्रोडक्ट क्वालिटी खूप भारी मेंटेन केली जाते. हे किती किलोची बॅग आहे सर? 35 किलो. 35 किलोची बॅग रेडी होते. आता हा चव घेऊन बघू शकता. हा बॉईल करून आता याला ओपन केलेला आहे. आता ही 35 किलोची बॅग या ठिकाणी पॅक झाल्यानंतर ती आता कोल्ड स्टोरेजला जाणार आहे. आपण कोल्ड स्टोरेजमध्ये जाऊन बघूया. माहीत जास्त असल्यामुळे मी माहीत पकडलाय. थोडा आलो खाऊन घेतो, नंतर तर घेऊनच देऊ कारण सेफ एक नंबर आहे आणि आपला शेतकऱ्याला माल आहे. कोल्ड स्टोरेजला जाण्या अगोदर आपल्याला डोक्यात टोपी आणि हातात ग्लोव्ह घालणं आवश्यक आहे. नाशिकला टेम्परेचर -22 असणार आहे. अच्छा, -30 डिग्रीमध्ये जायचंय त्यामुळे टोपी वगैरे घालून घेतली. तर हे बघा, काश्मीरला तर कधी गेलो नाही पण असं वाटतं काश्मीरला आलोय. हो सर. हो, तर हे सरांचं कोल्ड स्टोरेज आहे. इथे टेम्परेचर किती असेल सर सध्या? इथे सध्या -22 हे टेम्परेचर मेंटेन असते. या गाडीला या ठिकाणचं टेम्परेचर -21 ते -22 मेंटेन आहे. बापरे. आपण हे पाहतो हे सगळे मधुमक्का पॅक करून ठेवलेलं आहे. 35 किलोचे रेडी आहे. 35 किलोच्या बॅग या ठिकाणी आपण बनवून ठेवल्या आहेत. ओके. ज्या पॅक करणं बाकी आहेत त्या अजून या ठिकाणी असे ओपन ठेवलेले आहेत. हे सुद्धा आता पॅकिंगला जाईल. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपण अगोदर जे काही फळं बनवलेले हा. आहेत ते फळं सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण ते बघूयात. थोडं लवकर बघू कारण की असं वाटतं बरं अंगावर पडायची वेळ आली. यामध्ये हे पेरूचा पल्प आहे. हा व्हाईट पेरू आहे. लखनौ 49 त्याला आपण सरदार म्हणतो. हा सीताफळाचा घर आहे. बालानगर जी जात असते सीताफळाची त्याचा तो घर आहे. ही टोमॅटोची प्युरी आहे जी हॉटेल इंडस्ट्रीला किंवा प्रोसेसिंगला डायरेक्ट जाते. बघा, ही टोमॅटोची प्युरी आहे. आपलं चॅनल टोमॅटो उत्पादक आहे आणि टोमॅटोची प्युरी आमच्या भागात तयार होते. खूप छान वाटले सर. हे ड्रॅगन फ्रुट्स आहेत. हात लावला तरी ते झोमते सर हाताला. बघा, ड्रॅगन फ्रूटच्या स्लाइस आहेत त्या. ओके. आणि हा एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आपण तयार केला आहे. ज्याच्यामध्ये हे तुरीचे तुरीचे सोले मी बघितलं आपण होतं. हॉटेलमध्ये वाटाणे खाल्ले असतील. हो, खाल्ले. परंतु ग्रीन पीस खाल्ले, परंतु तुरीचे सोले हा एक नवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आपण केला आहे. यामुळे वर्षभर आपण तुरीचे सोले हे रेडी टू लोकांना यूज देऊ शकतो. रेडी टू यूज करू शकतो. म्हणजे आणि आता- हे वर्षभर साठत असताना याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह आपण वापरलेलं नाही. नाही, तेच गरज नाही. आपण फक्त त्याचं टेम्परेचर बदललं आणि त्याला ब्लांचिंग करून ब्लास्टिंग केलेलं आहे. आता त्याच्याशिवाय आपल्याकडे चिकूच्या स्लाइसेस सुद्धा ठेवलेल्या आहेत. ओके. ते आता पॅक असल्यामुळे ते आपल्याला काढता येणार नाहीत सध्या. काही अडचण नाही. थंडी खूप वाजते. आपण आता बाकीचे विषय बाहेर बोलूया. चालेल चालेल. सर, हे तर मधुमाख्याचं आपण लाईव्ह पाहिलं, पण जेव्हा आता आपण कोल्ड स्टोरेजमध्ये गेलो होतो जेव्हा माझं अंग थंडी यायला म्हणजे कापडं सुटलं होतं. पण तुम्ही जे प्रोडक्ट दाखवलेत, माझा तर टोमॅटोमध्ये मास्टर आहे. टोमॅटो केचपचं तुम्ही म्हणजे जे काही प्रोडक्ट दाखवले फूड प्रोसेसिंग, तर त्याच्याबद्दल आम्हाला अधिक माहिती हवी होती. आणि मेन आमचं उद्दिष्ट तेच होतं. मधुमका तर हा फक्त मधला गॅप भरण्यासाठी सरांचं युनिट, पण मेन प्रोसेसिंग हे जे तुम्हाला दिसलंय हे फळ प्रक्रिया उद्योगाचं विदर्भातलं पहिलं युनिट आहे. तर सर त्याच्याबद्दल थोडी अधिक माहिती. या युनिटमध्ये आपण सगळे फळं या व्हिडिओमध्ये आपण मधुमाख्याबद्दल सर्व काही माहिती घेतली. पण आता आपला जो मेन कन्सेप्ट असणार आहे जसं आंबा प्रक्रिया, पेरू प्रक्रिया म्हणजे जे काही सीझनल फळ आहे त्याच्यावरची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता त्यामुळे स्टे ट्यून आणि सबस्क्राईब फॉलो करून ठेवा. पुढचा व्हिडिओ पार्ट लवकरच येईल. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो. धन्यवाद. म्हणजे राम राम.